काय तुमचे ते विठोबा रुक्माई पुस्तक मी सांगतो ते पूजा काहीही सहन करा, पण माझ्या देवाला, माझ्या देशाला आणि माझ्या धर्माला कोणी बोललं तर सहन करू नये, सहन नाही करायचं. हा अभिमान पाहिजे, हा अभिमान पाहिजे. त्यामुळे म्हणतात घाणेरड्या मनाचा माणूस भजनाला लागला की जसं शरद ऋतू सुरू झाल्यावर नद्या आटू लागतात तसं त्याचं मन भजनाला लागल्यावर विषयातून हळूहळू बाहेर येत. म्हणजे देश चालवायचा निर्णय 18व्या वर्षी आणि घर चालवायचा निर्णय म्हणजे सोपं काय? देश चालवणं सोपं आहे, घर चालवणं फार कठीण आहे. वारकरी विचार किंवा आपल्या संतांचं तत्वज्ञान हे चमत्कारावर आधारित नाही. उलट चमत्काराच्या बाबतीत तुम्ही इतके सिरियस आहात, हा चमत्कार आहे. त्याचा चमत्कार काय मोजायचे असे, ज्या भिवंडीची ओळख परिचय भाऊराय, त्या भाऊरायांकडे एक जण आला, थोडा भाऊराय मला काहीतरी चमत्कार दाखवा. भाऊ म्हणाले तू माझ्या समोर उभा राहून बोलतो, हा काही कमी चमत्कार आहे का? विठ्ठल म्हणजे मूर्तिमंत ज्ञान. काय ज्ञान असेल असं म्हणतात की तुम्हाला तुमच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही किमान किती वर्षाचे पाहिजे? बोला, किती वर्षाचे पाहिजे निर्णय घ्यायला? आता हा तरी निर्णय घ्या, उत्तर द्यायचं. तुम्ही प्रौढ केव्हा ठरता? वय वर्षे 18. मतदान अधिकार तेव्हा येतो ना. पण मुलाला लग्न करायचं असेल तर 21. काय कमाल आहे ना. म्हणजे देश चालवायचा निर्णय 18व्या वर्षी आणि घर चालवायचा निर्णय म्हणजे सोपं काय? देश चालवणं सोपं आहे, घर चालवणं फार कठीण आहे. काही वेळेला घर नाही चालवता आली तरी ते देश छान चालवतात. आणि आपल्या नशिबात काहीतरी एकच असतं, एक तर ज्यांचं घर राहिलं नाही, नाही तर ज्यांचं घर अजून झालं नाही. आपण भारतीय आहोत, आपण दोन शब्दांच्या पुढे कधीच जाणार नाही. आपल्या नशिबात दोनच शब्द आहेत, एक तर किटली नाही तर इटली. आपल्याला मला म्हणायचं काय आहे, तुम्ही तात्पर्य आणा, तो विचार तर करा ना. 18व्या वर्षाशिवाय आपल्याला आपले निर्णय घेऊ दिले जात नाही. मला सांगू द्या, आम्ही आमच्या जीवनातले निर्णय 18 वर्षाचे झाल्याशिवाय करू शकत नाही. ज्ञानोबारायांनी सगळ्या जगातल्या माणसाचा निर्णय आपल्या 16व्या वर्षी दिलाय. ज्ञानेश्वरी हा ज्ञानोबारायांनी त्यांच्या 16व्या वर्षी सांगितलेला ग्रंथ आहे. जर आणखी सोबत बोलू, त्यांनी 16व्या वर्षी निर्णय घेतला तर लोक म्हणतात या निर्णयासारखा योग्य निर्णय नाही, आणि आपण 16व्या वर्षी निर्णय घेतला लोक म्हणतात हा याच्यासारखा अयोग्य निर्णय नाही. त्यामुळे 16व्या वर्षाचे निर्णय आपण मान्य करत. आजही लोक म्हणतात 16वं वर्ष ज्ञानोबारांनी सांगितलं मी आहे ना मग ते मोक्याचं. ज्ञानोबारांनी ना असं विधान उचललंय काय, जे जे प्रचलित चाललेलं आहे ना त्या सगळ्यांना सोडून लावायचं. 16व्या वर्षाबद्दल आमच्या कल्पना काय आणि ज्ञानोबाराय काय जगले, काय बोलले. ज्ञानेश्वरी हा नुसता पारायणाचा ग्रंथ नाही महाराज, ज्ञानेश्वरी पलायन करणाराला परायण करणारा ग्रंथ आहे. तुम्ही जगणं शिकाल. आणि आजही ज्ञानेश्वरी सारखा आयडियल कॉन्स्टिट्यूशन जगात कोणतं नाही. 750 वर्षे झाली अजून एकही ओवी चेंज करावी लागलेली नाही. मी म्हणतो ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही, खरी घटना आहे. सिद्धांत सोडा 750 वर्षे झाली
अजून दृष्टांत सुद्धा चेंज करावा लागलेला नाही. खरी घटना आहे होय, खरी घटना आहे. मला म्हणायचं काय, इतक्या ज्ञानानं जे संपन्न आहे त्यामुळे तिथावर लोक त्यांच्याशी चर्चा ज्ञानाच्याच बाबतीत करणार. महाबळेश्वरचा माणूस तुमच्याकडे पाहुणा आला तर तुम्ही त्याच्याशी कशाबद्दल बोलणार? तुमच्याकडे पण असंच गरम नाही ना हो. झाड आहे. कॅनडात एका माणसामागे 6,000 झाड आहे आणि आपल्याकडे फक्त 16 झाड आहेत मानशी. त्याच्यातली पण 15 झाडा मेल्यावर एक कापावं लागणार आहे. हे सुद्धा गरम होत आहे ना. हे मेसेज फक्त अजून 4 दिवस फिरतील, कारण आपलं स्मशान वैराग्य प्रसिद्ध आहे. एकदा पाऊस पडला की तुम्ही विसरून जाणार आहात. होणार कसं? जगात तापलेल्या शहरात देशांमध्ये आपला 3रा क्रमांक आलाय. तिथून पुढचं जीवन काय? एसी शिवायची माणसं 12च्या झोपली असतील 2 महिन्यात तुम्हाला भेटा. महाबळेश्वरचा म्हणून भेटला तुम्ही कशाबद्दल बोलणार? थंडी. अजून स्ट्रॉबेरी. लोणावळ्याचा माणूस भेटला तुम्ही कशाबद्दल बोलणार? चिकी बद्दल बोलणं काय चुकी आहे? तुम्ही त्याकडे येवत आहात. मगरला नाही पण जगरला कशाला पाहिजे बोला? मुंबईचा माणूसच भेटला तर तुम्ही त्याला काय विचारता? फारच ट्रॅफिक असते ना. तो त्याचा प्रांत आहे. ज्ञानोबराय दिसल्यावर तुम्ही चर्चा फक्त ज्ञानाची करणार. विचारलं ज्ञानोबरायला, माऊली हे असं कसं काय तुमच्या जवळ अद्भुत आहे? काय निर्णय करता? काय बुद्धीचा उत्तम हा डोलारा हे वैभव कसं मिळालं सांगा ना. ज्ञानाच्या प्राप्तीचे आपल्या संस्कृतीने आणि तत्वज्ञानाने मांडलेले 3 मार्ग आहेत. आम्हाला ज्ञान 3 रस्त्यांनी मिळतं. रस्ते बघून ठेवा. पहिलं, एक तर ज्ञान प्रयत्नाने मिळतं, नाही तर 2 ज्ञान प्रतिभेनं मिळतं, नाही तर 3 ज्ञान प्रसादाने मिळतं. किती रस्ते आहेत? 3. पहिलं ज्ञान प्रयत्नाने मिळतं. काय होणार नाही सांगा ना. असाध्य ते साध्य. कारण अभ्यास तुकामणे. तुम्ही प्रयत्नवादी राहिलात ना तर तुम्हाला एक ना एक दिवस त्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. भले अजून भिवंडीतलं कोणी स्टेजवर त्या गेलं नसेल पण तुम्ही प्रयत्न केल्यावर पोहोचाल. चला ज्ञान कशाने मिळतं? प्रयत्न. मुलाखतीमध्ये गान सरस्वती किशोरीताईंना विचारलं की तुमच्या सादरीकरणातली एकही रचना कोणालाच कधीच केव्हाच कमजोर वाटली नाही किंवा झाली. किशोरीताई म्हणाल्या, ज्याचं रेकॉर्डिंग मी केलं किंवा करायचे त्या प्रत्येक पदाला मी 2000 वेळा अडवलेला आहे. प्रयत्नाला अजून शॉर्टकट निघालेला नाही.
हे 2-2 मिनिटाचे रील्सला रिअल मध्ये लाईफच नाहीये. तुम्ही ते रिअलच असले पाहिजे. तुम्ही प्रयत्न ओरिजिनलच असलं पाहिजे. किती कष्ट घेतले लोकांनी. ज्या गान कोकिळेला आपण पार्थिवानी किंवा लौकिक अर्थाने गमावलं लता दिदी, पण देव बरोबर सन्मान करतो. त्यामुळं रामाने आपल्याला भजन ऐकायची सोय म्हणून विनेच्या रूपाने लता दिदीलाच अयोध्येत घेतली. तशी की अयोध्या कोणाला स्वीकारायला लवकर तयार नसते. हो, त्यांना हे पण कळत नाही का आपलं मंदिर बांधून दिलंय विठ्ठला. सीतेच्या वेळेला पण त्यांनी असंच केलं होतं विठ्ठला. असे माणसांचं म्हणूनच लेट होत आहे. सोमनाथ 17 वेळा मोडलं तरी 17 वेळा उभं राहिलं विठ्ठला. पाणी सुद्धा एकाच माणसाच्या हातून प्यायला जातात. तो त्यांचा सेवेकरी होता. मग त्याला मोह नसेल का आवडत? पाणी सुद्धा एकाच माणसाच्या हातून प्यायचं. तो जे बनवेल तेच खायचं. आपण म्हणतो सूर लागत नाही. आपल्याला एक भजेवाला सुटत नाही. जात मी तो बोलता कुळशिळा मात भजे प्रयत्न आहे, कष्ट आहे आणि काय सन्मान आहे हो त्यांचा. आचार्य अत्रेने विचारलं संगीताबद्दल तुमचं मत काय? त्यानंतर माझं संगीत निराळं आहे, माझे सूर निराळे. ते म्हणे कोणते? लता मंगेशकर मोजून बघा 7 भरती. हे माझे 7 सूर आहे. तुम्ही प्रयत्नवादी बनलात तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होणारच. कालिदासांना पूर्व काळामध्ये मूर्ख म्हणून हिणवलं जात होतं. फार क्लेश झाले मनाला. मी काहीतरी केलं पाहिजे. शेवटी सरस्वती माते समोर, देवी समोर आपली जीवा छाटायला निघाले. तेव्हा माता प्रगट झाली, वरदान दिलं की तू विद्वान म्हणून ओळखला जाशील. कालिदास पंडितांचा महापंडित आणि शिरोमणी ठरला. प्रयत्नाने ज्ञान मिळतं एक. दुसरं ज्ञान प्रतिभेने मिळतं. तो प्रयत्न करत नाही. त्याला काय म्हणतात? इनबिल्ट. ते त्याच्यात आपसुकच असतं. त्याला काही खटपट करावी लागत नाही. त्या पुण्याच्या मंडई चौकात जॉन भुक्तर नावाचा एक ख्रिश्चन धर्मप्रचारक आला होता. ते आपल्याकडेच येतात कारण जमीन बरी नरम आहे, कोपराने खंड आहे. मी कुणाच्या क्रॉस मध्ये नाही, पण माळ घालायची तर माणसाला लाज वाटते. त्यांनी सांगितलं लोकांना काय म्हणे, काय तुमचे ते विठोबा रुक्माई पुजता? मी सांगतो ते पूजा. ते म्हणाले काय? म्हणे क्रॉसची पूजा करा. दिलं सांगून त्यांनी. लोकांनी टाळ्या वाजवल्या, पण म्हणे कसं काय करायचं? म्हणे दाखवतो तुम्हाला डेमो. त्यांनी पातेलभर पाणी मागवलं. त्याच्यात आपली दगडाची विठोबा रुक्माईची मूर्ती टाकली. आता दगड पाण्यात टाकल्यावर उडाला तो. त्यानंतर तो म्हणाला आता आमचा देव उतरवतो. गळ्यातला लाकडी क्रॉस पाण्यात टाकला. लाकूड पाण्यात. लोक म्हणाले पहा, त्याने सांगितलं देव तुमचा बुडवतो बुडतो, आमचा तरतो तारतो. 7-8 वर्षाचे होते तेव्हा प्रल्हाद केशव अत्रे. जसे डोळे तेवढेच असतात ना शेवटपर्यंत, तशी प्रतिभा सुद्धा तशीच असते. तिला वय नसते. वय नाहीये प्रतिभेला. ते जेव्हा आणि तेव्हा. ते असं नाही की आता झोपेतून उठल्यानंतर जरा इनिशियलाइज व्हायला वेळ जाईल. ती जेव्हाच्या तेव्हा रेडीच असते. रात्री म्हटल्यावर तो प्रश्नच नाही. त्याच्या दारात गाढव मेलं तर त्यांनी फोन केला म्युन्सिपालिटीवाल्यांना, ते न्या. त्यावेळेस तुमच्या दारात मेलंय, शेजार धर्म कळत नाही का? ते म्हणाले कळतो, पण नातेवाईकांना सांगायला पाहिजे. सलाम आहे त्या लोकांच्या बुद्धीला. काय प्रतिभा आहे. बरं, ते 7-8 वर्षाचे त्यांना सहन झालं नाही. एक लक्षात ठेवा, काहीही सहन करा, पण माझ्या देवाला, माझ्या देशाला आणि माझ्या धर्माला कोणी बोललं तर सहन करू नका. सहन नाही करायचं. हा अभिमान पाहिजे. हा अभिमान पाहिजे. तुमच्या टाळ्या वाजवू नका. हे प्रत्यक्ष आपल्याला करायचंय हे लक्षात ठेवा.
वाजपेयी पाकिस्तानाला गेले होते ना, तेव्हा एक पत्रकार मुलगी म्हणाली होती, वाजपेयी जी मैं आपसे शादी करना चाहती हूँ. वाजपेयी एक ब्रह्मचर्य, लेकिन मुंह दिखाई में कश्मीर लुंगी. आता लुंगीला काश्मीरच का आलाय कळत नाही, पण ती म्हणाली काश्मीर लुंगी. तुम्ही फार त्रास करू नका. राग आला होता वाजपेयी ना, काश्मीर लुंगी म्हणाले, पण थोडे शांत झाले आणि तिला म्हणाले, मंजूर है, तुम मुझसे शादी करना चाहती हो और मुंह दिखाई में कश्मीर लूंगी, जरूर, लेकिन मैं दहेज में पाकिस्तान लूंगा. लुंगीला असा लुंगाच भेटला देवाला कोणी बोललं, देशाला कोणी बोललं, धर्माला कोणी बोललं, सहन होता का म्हणे. आचार्य अत्रे म्हणाले, माझ्या देवाची निंदा तो बुडवतो हे सांगणं, उलट तारू भला पांडुरंग पाव भिजवली ती अंग. पांडुरंग काय बुडवणारी देवता, उलट तुम्ही बुडणार नाही हे सांगणारा जगातला एकच देव आहे पांडुरंग. खरा पांडुरंग अष्टक. कमरेवर हात का ठेवले, जाऊन बघा पुढच्या आणि म्हणजे मला उगाच आणखी वाणी गमवायला नको. प्रमाणं भवाब्देदं मामकानां इदं भक्तराभ्यां येन तस्मा विधातुर्व सत्ये दुतिमा विकोश परब्रह्मलिंगं भजे पाण्डवं कुण्डलीकवरदा. प्रमाणं भवाब्देदं मामकानां, तो सांगतो पाणी एवढंच आहे, घाबरू नका. आणि यांनी सांगितलं तो देव बोलतो. आचार्य अत्रे चढले स्टेजवर, ते म्हणाले मला बोलू दे, ओपन चॅलेंज. तोही म्हणाला, कर बाबा काय करतो, म्हणजे तुमचं सगळं आटवलं का, म्हणजे आटवलं, म्हणजे आता एक काम कर, म्हणजे काय शेकोटी पेटवा. काहींच्या अजून मस्त आहे. मला म्हणायचं काय, हे ज्ञान कुठून आलं, त्या वेळेला ते बोललं पाहिजे. माणिक वर्मांच्या साखरपुड्याला गेले होते पु ल देशपांडे, आणि त्यांच्या आईला म्हणाले, पोरीने वर्मावर घाव घातला. हे प्रतिभेनं मिळालेलं आहे. ज्ञानोबारायांना विचारलं लोकांनी, माऊली तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते प्रयत्नाचं आहे का प्रतिभेचं आहे. ज्ञानोबाराय म्हणाले, ते प्रयत्नाचंही नाही, ते प्रतिभेचंही नाही, ते प्रसादाचं आहे. आणि हा प्रसाद मिळाला कुठून, गहिणी प्रसाद आदिनाथ गुरु सकल आदिनाथ गुरु
माऊलीचा. आणि तसं जर विचारात घेतलं तर ज्ञानोबारायांचे ज्ञान प्रयत्नाचंही आहे आणि प्रतिभेचंही आहे. कसं सांगतो तुम्हाला. प्रयत्नाचं यासाठी ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातळी प्रभू, ज्ञानेश्वरी तशी मुखातून बाहेर येत नाही. अनंत कल्प मी माझ्या वाणीकडून तप करून घेतलं तेव्हा हे बाहेर पडलंय. मग हे तप कोणतं? सत्यवादाचं. मी खरं बोलत आलोय. आपण मी खरं बोलतोय हे पण आपण खोटं बोलतो. आठवून घ्यावं, आठवून घ्यावं. हे बघा, हे अध्यात्माचे जे संकेत आणि नियम आहेत ना, हे ज्याला खरंच त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे ना, त्याच्यासाठी. पगार भरतीला कोणताच नियम नाही. नियम फक्त काही व्हायचंय त्याला. इतरांकरता कशाला काही नियम पाहिजे? आपण दाराला कुलूप लावू का? चोरी होणे म्हणून. कोण सांगतो चोर तिथून जातो? त्याचा मोडून या वाटा सूक्ष्म दिसतो. त्याचे रस्ते स्वतंत्र असतात. तो ग्रीलच तोडील, स्लायडिंगच फोडील, वेगळ्या मार्गाने. तो कुलूप उघडत बसत नाही. मग जर चोर त्या मार्गाने येत नाही तर कुलूप का लावतात? कुलूप चोरासाठी नाही लावत. उघडं ठेवलं तर सज्जनाला चोरीची बुद्धी होऊ शकते म्हणून लावतात. ज्ञानोबारायांनी प्रयत्नपूर्वक केले. त्याच्याही पलीकडे त्यांच्या काही प्रतिज्ञा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. त्याच्यासाठी मी ज्ञानेश्वरी वाचीन ही प्रतिज्ञा करावी लागते. प्रतिज्ञा केलेली असते पण वाचणारच नाही याची. त्यांच्या घरी गेला विचार, ज्ञानेश्वरी हो आमचे आजोबा जायचे ना तेव्हा त्या लाल फडक्याची बांधून ठेवली ना, जशी आहे तशी. तो जगण्याचा ग्रंथ आहे. आपल्या जीवनाचे सगळ्या प्रश्नाची चांगली उत्तरं तिथे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एक थोर संत झाले, स्वामी स्वरूपानंद महाराज. त्यांच्या समाधी मंदिरात एक बोर्ड लावलेला आहे, आपण येथे आलात. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथराज ज्ञानेश्वरी इथे ठेवलेली आहे. माऊलीचं नाव घ्या आणि ग्रंथाचं येईल ते पान उघडून वाचायला सुरुवात करा. तुमच्या जीवनात ज्या प्रश्नांनी गुंता निर्माण केलाय त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्याच पानावर मिळतील असा श्री माऊलीचा आशीर्वाद आहे. एवढी ज्ञानेश्वरी असताना आपण आपल्या आयुष्याचे नियम सिरियल वाकून बनवतो. तिने कसा तिचा बरोबर काटा काढला, आपण तसाच केलं पाहिजे. मेंदूचा डम्पिंग ग्राउंड बनवून टाकला आपण. मला म्हणायचं इतकंच आहे, आपल्या जीवनाचे निर्णय ज्ञानेश्वरीकडे सोपवा, गाथ्याकडे सोपवा, भागवताकडे सोपवा, दासबोधाकडे सोपवा ना. तुम्हाला योग्य तो परिणाम मिळेल. भाऊरायांनी त्या नाथ मंदिरात, ते नाथ मंदिर म्हणजे भाऊरायांचं राहतं होतं, एकनाथी भागवताची 1000 पारायण केली म्हणून त्या घराला, राहत्या घराला नाथ मंदिर हे नाव आहे. जर सोपं बोलू, भाऊरायांनी घराला पारायण करून मंदिर बनवलं. आपण मंदिरात आल्यावर तरी मंदिरासारखं राहूया. आणि लोकांना सांगावं लागतं मंदिर हे उपासनेसाठी, कोणाच काही उपासण्यासाठी नाही. माऊलीच्या प्रतिज्ञा आहे. माऊली म्हणते, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया परी. परब्रह्म इंद्रियांना अगोचर आहे. पण ज्ञानोबा म्हणतात, हा ज्ञानोबा प्रतिज्ञा करतो की या इंद्रियांच्याच द्वारा त्या परब्रह्माचा तुम्हाला भोग घडून दाखवेल. काय मिळत नाही. प्रतिभा ज्ञानोबांसारखी प्रतिभा कोणाकडेच नाही. एकेका दृष्टांताला योजताना माऊलीचं कसं दिसतं आपण पहा. इतका आनंद आहे त्या ग्रंथामध्ये, सांगतो तुम्हाला. उदाहरण द्यावी तर ज्ञानोबा आहे. एक भूगोलातलं दिलं तर दुसरं खगोलातलं दिलं. द्यायची झाली तर ऋतू घेतले तर सगळे ऋतूच घेतात.
ज्ञानेश्वरीमध्ये किती विषयांची चर्चा केली आहे याची यादी वेलिंगकर नावाचे एक अभ्यासक झाले. कालनिर्णयकारांनी त्याचा एक प्रबंध प्रकाशित केलाय. सोपं सांगतो तुम्हाला. ज्ञानोबांनी 2 ऋतू सांगितले जवळजवळ. एक सांगितला तो शरद ऋतू आणि दुसरा सांगितला तो वर्षा ऋतू. हे दोन्ही ऋतू सांगितले. तो अध्याय आहे 12वा. फक्त आपण 13वा व्हायच्या आत वाचावा. आता जागा आहे का? म्हणजे जागा असेल तर ऐका. जागा ऐकायला जागाच राहायला लागतो ना. त्या जागी असतात. म्हणतात घाणेरड्या मनाचा माणूस भजनाला लागला की जसं शरद ऋतू सुरू झाल्यावर नद्या आटू लागतात तसं त्याचं मन भजनाला लागल्यावर विषयातून हळूहळू बाहेर येते. जैसा शरद काळ उरिगे मग सरिता ओटू लागली. त्या शरद ऋतू जादूच आहे. बऱ्याच नद्या आटवल्या. ऋतू काय आटे ना काय म्हणायचं आहे की शरद ऋतूचं उदाहरण आहे. मी ऋतूबद्दलच बोलतोय. आता ऋतू तो चालू झाला तर मी काय बोलतो. दुसरा ऋतू ज्ञानोबांनी सांगितला तो वर्षा ऋतू. ज्ञानोबा म्हणतात एकदा माणूस भजनाला लागला की त्या भजनाची गोडी निर्माण झाल्यावर ती गोडी कशी वाढते. ज्ञानोबा म्हणतात पावसाळा लागल्यावर नदीचं पाणी वाढतं ना तशी. चढोला नी पंडूसुता कैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. ज्ञानोबांची इतकी प्रतिभा आहे. पण एवढे प्रयत्न एवढी प्रतिभा असताना ज्ञानोबा म्हणतात हे माझं नाही आहे, हे महादेवाकडून मिळालंय. याला इंटेलेक्च्युअल मॉडेस्टी असा शब्द इथं बोलत मिळाला. बौद्धिक नम्रता हे आपण कुठून आणलेलं आहे त्याची आठवण ठेवणे. विठ्ठला पूर्वी पैशाची चोरी व्हायची. आता कोणाचंही मटेरियल कोणी उचलून आपल्या नावाने खपवतं. हे प्रकार वाढले. ज्याचा आहे ना त्याच्या नावानेच ते आणलं पाहिजे. बौद्धिक नम्रता. तुम्ही गीतेचा 14 पहा. भगवान म्हणतात हे ज्ञान मीच आता तुला सांगतोय असं नाही. हे सूर्याने मनूला सांगितलंय. मनूकडून पुढे इक्ष्वाकू पर्यंत आलंय. म्हणजे याचा क्रिएटर आणखी कुणीतरी वेगळा आहे. हे आपण दुसऱ्याचे प्रयोग पाहायचे ना आपण पेटंटचं ऍप्लिकेशन करायचं. ज्ञानोबा म्हणतात माझं नाही हे त्यांचं आहे आणि त्यांच्याच नावाने आलं पाहिजे. ज्ञानोबांना हे सांगताना आनंदही होतो. कारण हे सगळं बोलताना त्यांना त्यांच्या गुरुबद्दल बोलता येणार आहे. भारतातला माणूस आहे. गुरुबद्दल बोलायची संधी मिळाली की तो मागे येत नाही. त्याचं कारण असं आहे जगाचा अध्यात्म देवमुखी आहे. भारताचा अध्यात्म गुरुमुखी आहे. विठ्ठला माझं नाही हे माझ्या गुरूंच आहे. हे म्हणायला फार मोकळं मन आणि मोठं मन लागतं. हे माझ्या गुरूंच आहे हो. हे माझं नाहीये. हे का ध्यानात ठेवावं. भीमदादाला गदायुद्ध शिकताना एका भिल्लाने विद्या शिकवली. विद्या अशी होती एखाद्या झाडाच्या बुंद्यावर जर गदेचा प्रहार केला तर ती सगळी फळं खाली पडायची आणि त्याचा आपोआप ढीग लागायचा. ही विद्या भीमाकडे होती पण दुर्योधनाकडे नव्हती. कोणाकडे काही असेल आणि तसं आपल्याकडे नसेल तर ज्याला त्रास होतो तो दुर्योधन समजा. बरं मग ते मिळवण्याचा प्रयत्न आपण करायच्या ऐवजी ज्याच्याकडे आहे त्याचं ते घालवण्याचा प्रयत्न करतो तो दुर्योधन. माझा सूर लागत नसेल तर दुसऱ्याचा आवाज बसला पाहिजे. त्याचं ते टेन्शन पाहिलं आणि मामाने विचारलं काय झालं भाच्या. तो म्हणतो त्या भीमाकडे ते एक्स्ट्रा नॉलेज आहे. तो म्हणतो काहीतरी करा मामा ते त्याच्याकडे राहता कामा नये. तो शकुनी ऍक्च्युली त्याचं नाव का अपशकुनी आहे. शकुनी म्हणतात काय चांगल्या लोकांना सगळे चांगलेच वाटतात. गेला भीमा
चल रे जरा आपण रानातून जाऊन येऊ. भीमदादाला घेऊन गेले. त्यामुळे मला आंबे पडायचे. सिजनेबल दृष्टांत सांगितलं पाहिजे. झाडावर फटका मारला, मला सगळे आंबे खाली पडले. नुसते आंबे खाली पडले नाही, त्याचा ढीग लागला. सरळ आंब्यावर येऊन हे सांगायला दुसरं काही सांगण्यापेक्षा सरळ आंबे सांगतो. हे म्हणाले काय रे भीमा, झाडावरची फळं पाडणे ही विद्या ऐकली पण ढीग लावणं कुठून शिकला? भीमदादाला इथं खरं बोलणं क्रमप्राप्त होतं, गरजेचं होतं. पण मनात संकोच, गुरुची लाज वाटली. भिल्लाचं नाव कसं सांगू? तो म्हणाला हे माझं मलाच जमतंय. मला स्वतःच्याच हातावर टाळी गेली. कोणी शकुनी. तो काम झालं मोहीम प्रत्येक झाडाकडे. मग तिथं बोरीचं झाड होतं. म्हणे बोरं पाड. बोरं पाडली, बोरं पडली, पण ढीग लागला नाही. ज्ञान जिथून आलं त्यांचा परिचय. ज्ञानोबा म्हणतात हे माझं नाही आहे. मग ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात तुम्हाला उल्लेख सापडतील. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेमो काही त्रिपुरारी सांगितले जे. क्षीरसागराच्या परिसरामध्ये भगवान महादेव ज्ञान सांगत होते आणि ऐकायला बसल्या होत्या. कोण? माता पार्वती. लक्ष देऊन ऐकत होत्या, पण कधी डुलकी लागली कळलंच नाही. तेव्हापासून कीर्तनात झोपण्याची परंपरा आजता काय सुरू आहे. ते पार्वती मातेच्या योनींचे समजून कीर्तनकारांनी सहन करावं. काही काही कीर्तनकार तो सूचना करतात, कृपया कीर्तनात झोपू नये. ते म्हणतो आजची सूचना करू नये. कीर्तनात झोपू नये म्हणण्यापेक्षा लोक झोपतील असं कीर्तनच करू नये. किती वाजायचे तेवढे वाजवतो, लोक झोपले नाही पाहिजे. म्हणायचं काय, लोक कीर्तनाला कंटाळत नाही, झोप आली तर कंटाळत. हे कीर्तन असं 9 ते 12:30 वाजता महाराज सुरू. मागून एक काठी घेऊन बाबा उठले. कीर्तन बाबा काय तो तुम्हाला नाही, मला नाही, मग कुणाला? तुम्हाला काही कोणी केली मी त्याला शोधतोय. आता पार्वती झोपल्या. ते ज्ञान त्या वेळेला त्या समुद्राच्या पाण्यामध्ये माशाच्या पोटात गुप्त राहून एक जण ऐकत होता. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य तो मकरोदरी गुप्त म्हणतात. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा ओधाचा संसार झाला जोखंती. रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची ताकद असलेला महापुरुष म्हणतो हे माझ्या गुरूंच आहे. आणि हल्ली शिष्य 6 महिन्यात सांगतो माझ्या गुरुला काहीच कळत नाही. काय प्रगती आपली. गुरु लागतो महाराज, गुरु लागतो. गोंदवलेकर महाराज म्हणायचे आपण कितीही ज्ञानी झालात तरी माझ्यापेक्षा याला जास्त कळतं असा एक जिवंत माणूस आयुष्यात असला पाहिजे. बंदगडात मुंबईची काही पोरं आली होती आमच्याकडे. ते म्हणाले आम्ही गुरुपौर्णिमेला गुगल पुजला. गुरुपौर्णिमेला गुगल गुरुच आहे ना म्हणतो. कशाला गुरु पाहिजे, अनुग्रह पाहिजे. म्हटलं बाबा गुगल गुरु का? तो काही टाईप करा, सर्च मारा, विकिपीडिया, लगेच सगळं इन्फॉर्मेशन, नॉलेज, माहिती सगळी हजर. म्हटलं अरे बाबा तरी पण गुरु लागणार का? तू काही टाईप करून सर्च मारलं की तुला माहिती मिळणार ना. तरी गुरु लागतो. काय टाईप काय करायचं हे सांगणार नको. कारण तू काय टाईप करणार हे तू काय टाईपचा आहेस यावर अवलंबून आहे. शक्यच नाही. बाबा बेलसरेकडे एक जण आला. तो म्हणाला जे कृष्णमूर्ती असं म्हणतात उद्धारासाठी गुरुची गरज नाही. बाबा बेलसरे त्यांना म्हणाले चांगली गोष्ट आहे, पण उद्धाराला गुरुची गरज नाही असं जर जे कृष्णमूर्ती म्हणाले असतील तर हे म्हणण्याने ते आपले गुरु नाही का झाले? गुरुची गरज नाही सांगणार.
उद्धाराला गुरुची गरज नाही हे बोलणारा कोण झाला? जर आणखी सोपं बोलू, आयुष्याच्या सुरुवातीसाठी गुरु नाही लागला तरी आयुष्याच्या शेवटासाठी गुरु लागतो. मोठं व्हायला गुरु नाही लागत असं असलं तरी मोठं झाल्यावर मोठं राहायला गुरु लागतोच. गुरु लागतो, त्याशिवाय अपूर्ण आहे. त्याशिवाय अपूर्ण. मोरारी बापूंना एका मुलीने पत्र पाठवलं, मला असं वाटतं की गुरुची गरज नाही. बापूंनी तिला उत्तर सांगितलं, बाई तुझ्या बाबतीत हे घडू शकतं, तू मोठी पुण्यवान आणि भाग्यवान आहेस, पण माझ्या गुरुने मला काय काय दिलंय याची जेव्हा आठवण होते ना, तेव्हा रात्री रात्री मी इतका रडतो की माझी तकिया ओली होती. त्यामुळे गुरु बद्दल एखादा माणूस वक्तव्य करत असेल ना, तर तो त्या गावातच अजून आला नाही असा त्याचा अर्थ होतो. मी नाथ मंदिरात यायचो तेव्हा मामा एकदा मला म्हणाले, तुम्ही काशीला जा, शास्त्री व्हायला पाहिजे. म्हटलं मामा मी काहीच नाही, ते एवढा अहंकारी, काही झाल्यावर किती होईल. नाहीतरी माझा परिचय कसा आहे, लय ऍटिट्यूड आहे. आता तो लागतो, त्याला करता काय? शेवटी मामा काही म्हणाली नाही त्याच्यावर पुढे, मला ते काही पुन्हा बोलली नाही, पण त्याच्या सोबत राहणं व्हायचं. एखाद्या सुंदर मुलीने आपल्याला पसंत केलं तर आपल्या गुरुदेवाच्या सेवेत अंतराय निर्माण होईल. पण मारुतीमाने दगड उचलला आणि आपल्या तोंडावर मारला, सगळे दात पडले, पुन्हा कवडी बसवली. मामा विद्रूप होऊन राहील का? गुरुच्या घरी गेल्यानंतर एखादा दुर्गुण फटका येऊ शकतो असं नाही, एखादा सद्गुण सुद्धा फटका देऊ शकतो. त्यामुळे मामाला प्रसादाला बसल्यानंतर भात चावता येत नव्हतं आणि माईकडून मुगाची भाजी यायची आणि भाकरी यायची. मग मामा प्रसाद घ्यायचे, पण प्रसाद घेताना त्यांना फार चावलं जायचं नाही, मग ते चोखायचे आणि ती चोखून झाली की माझ्या पानात वाढायची. सन 2000 ते 2010 पर्यंत मामांनी असा प्रसाद 10 वर्षे मला खाऊ घातला. आणि मग एक दिवस ते मला म्हणाले, आता तुम्ही काशीला नाही गेलं तरी चालेल. मला म्हणायचं काय आहे, जेव्हा तुमचे प्रयत्न नाही, तुमची प्रतिभा नाही आणि तरी ते उत्पन्न होतं, तो त्यांचा प्रसाद आहे. हो, तो त्यांचा प्रसाद. मोठं व्हायला गुरु नाही लागत म्हणत असाल तर मोठं राहायला गुरु लागतो. मोठं राहायला गुरु लागतो. एक पैलवान ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल घेऊन आला, सगळीकडे त्याचे सत्कार झाले, त्याच्या आळीतल्या लोकांनी पण त्याचा सत्कार ठेवला. हे जरा कठीण असतं. अख्ख्या जगात तुम्हाला सन्मान मिळेल, पण बाजूला तुम्हाला चांगला बोलेल एवढी आशा सोडून द्या. उद्या जो बायडन तुम्हाला शोध देतील, व्हेरी इज ऑनरेबल गणपतराव, तुमच्या बाजूवाला सांगेल गण्या घरीच असेल. ही हाऊस जगातल्या कोणत्याच मोठ्या माणसाची भागलेली नाही. आपण आपल्याशी प्रयत्न करू नका. त्याच्या तालमीतल्या लोकांनी त्याचा सत्कार केला. कोणाचा? गोल्ड मेडलिस्ट. सत्कार झाला, उत्तर म्हणून माईक दिलं. माईक दिल्यानंतर तो म्हणाला, एवढ्याला लोळवलं पण आपली हाऊस फिटली नाही. आणि ती हाऊस मध्ये फिटेल असं वाटतं. ही हाऊस मध्येच राहिली आमची. हाऊस मध्येच. ते मला कसं काय म्हणजे मला वस्ताद अशी भिडायचं. वस्ताद म्हणजे ज्यांनी शिकवलं ते बाकीचे म्हणाले, अरे 50 वय त्याचं, तू 18-20 वर्षाचा तरणा बाण सांग. तो नाही, वस्ताद अशीच हो ना करता. लोकांनी 2-4 ते तो डॉक्टर आणून ठेवले. कुठं मोडला तर देव डॉक्टरांना फोन केला, कारण कुस्ती तर नाही झाले.
कुस्ती सुरू झाली, लोक वाट बघू लागले किती मिनिटात म्हातारा पडतो. वाट बघत होते किती मिनिटात, किती सेकंदात म्हातारा पडतो. किती मिनिटात मी झालं भलतच का, तो 18 वर्षाचा गोल्ड मेडल खाली आणि हा 50-60 वर्षाचा म्हातारा त्याच्या उरावर. त्याला म्हाताऱ्याचा अंदाजच आला नाही. म्हाताऱ्याचा अंदाज कोणालाच आला नाही. बऱ्याच अंगाने जरांगाने सुद्धा आला नाही. म्हाताऱ्यांचा अंदाज येत नाही. तो आणखी चिडला, त्याला काढलं बाहेर. एकदा पडला तो गोल्ड मेडल. त्याने सांगितलं परत माईक द्या. आणि परत दिवस माईक नाही. पाहुणे मला वाटते काय ते आता निघा. त्या पैलवानाने माईक धरला. तो जो चिडला तो म्हणतो माझ्या गुरुवर माझा फार राग आहे, मला आता फार राग आलेला आहे. ते म्हणतो काय, एक तर मी तुला शिकवलं, इच्छा नसताना तुझ्याशी कुस्ती खेळलो, तितकं वय असताना, आणि तरी आता काय राग आहे. तो म्हणतो ज्या डावाने तुम्ही मला पाडलं तो डाव शिकवलाच नाही. गुरु म्हणाले तो आजच्यासाठी ठेवला होता. शेवटचा डाव शिकवणारा लागतो ना त्याला गुरु म्हणतात. आणि सगळ्या गुरूंचे गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सगळ्या गुरूंचे गुरु महादेव आहे. जरा सोडून महादेव गुरु आहेत म्हणजे प्रत्येकाला महादेव होता येईल तरच गुरु होता येईल. त्यामुळे ज्याला गुरु व्हायचं आहे ना त्याने महादेव झालं पाहिजे. महादेव झालं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे. महादेव राहायला हिमालयाच्या उंच शिखरावर आहे. ज्याला महादेव व्हायचंय त्यांनी बोधाच्या उंच शिखरावर राहिलं. शोभा कुठेही नसते कोणाला. बाळ दुधावर, बाळ दुधात, साधू बोधात, आणि आलं दुधात पिठाळात. साधू बोधावर आणि उच्च बोध नाही. शिवतत्व असं गल्लीत फिरत नाही. ते उच्च बोधावर रममान झालेलं असतं. ती शिखर धवल आहे, हिमाच्छादित आहे. म्हणजे जीवनातल्या पवित्र आचरणाचा निर्मलपणा तिथं लखलखतोय, शुभ्रपणा त्यात आवश्यक आहे. पुढे भगवान महादेव त्यांच्या जटांमध्ये गंगा आहे, ज्याचा विचार हा ज्ञान संपन्न आहे. जर सोपवून बांधलेली गुप्त ठेवलेली तुमच्या ज्ञानाचं तुम्ही प्रदर्शन करू नये हा महादेवाचा निरोप आहे. जेव्हा जगाला गरज आहे तेव्हा ती प्रगट व्हायला पाहिजे. हे महादेवाचं स्वरूप आहे. अंगाला त्यांच्या चिताभस्माचा लेप आहे. विभूतीला वैभव समजण्याचा दृष्टिकोन म्हणजे महादेव. या महादेवाचा विचार आपण केला तर त्याच्या बघण्याची दृष्टी ही तिसऱ्या नेत्राची. आपले 2 नेत्र आहेत याला चर्मचक्षु म्हणतात आणि त्रिनेत्र हा ज्ञानचक्षु आहे. जर सोपं बोलू, चर्मचक्षुने दिसतं वेदांत त्याला अध्यस्त म्हणतात आणि ज्ञानचक्षुने दिसतं वेदांत त्याला अधिष्ठान म्हणतात. भगवान महादेव त्याच्या गळ्यामध्ये काय नेकलेस, गळ्यामध्ये साप आहे. पण महादेव महादेव आहे. गळ्यात साप आहे, शेष आहे आणि त्याच्या डोक्यावर पृथ्वी दिली सेवेला. याचा अर्थ महादेव सापासारखी विषारी माणसंही जवळ घेतात आणि त्यांच्याकडून जगाच्या भल्याचं काम करून घेतात. हे महादेवानी लक्षात ठेवावं. त्यांच्या जटेला चंद्रकोरीची जोड आहे. तो चंद्र द्वितीयचा आहे, चंद्राची कोर आहे. म्हणजे आकाराने तसा वाकडा आहे. पण ध्यानात घ्या, एखाद्या वाकड्या माणसालाही जवळ करावं आणि जगतासाठी त्याला वंद्य करावं ही त्याची करुणा आहे. म्हणून आपण त्याला कर्पूर गौरव
करुणावतार म्हणतो. तो करुणावतार आहे, तो करुणा करतो. त्याच्या हातामध्ये सतत माळा आहे. कशाची? रुद्राक्षाची. पण हे सांगेल कोण की महाराष्ट्र हा नुसता द्राक्षाचा नाहीये, तो रुद्राक्षाचा पण आहे. त्याला फक्त वाईनच माहितीये, दिवाळी नाही हे माहितीच नाही. आपले सुळावर दिले पाहिजे. रुद्राक्षाची माळा आहे हातामध्ये. भगवान महादेवानी सगळ्या शीतलता देणाऱ्या वस्तू जवळ केल्या. म्हणजे ते राहतात हिमालयात, तर शीतलता आहे तिथे. जरा वाक्य बोलू का? हिमालयात शीतलता आहे. काही दिवसांनी असं म्हणावं लागेल आता हिमालयातच शीतलता आहे. दुसरा पर्याय उरलेला नाही. ते शीतलतेत राहतात. बर्फ आहे. अजूनही थंड वस्तू कोणती आहे? चंद्र शीतलता देणार आहे. अजून थंड वस्तू बोला. गंगा कशी आहे? हरिद्वारला जाऊन एक उडी मारून या, मग कळेल काय टेम्परेचर आहे. गेलात का हरिद्वारला? जाऊन या. सगळीच कामं हाडावर ठेवू नयेत विठाला. जो जिवंत असताना गेला त्याच्यासाठी हरिद्वार आहे, बाकीच्यासाठी हरिद्वार आहे. तू गेला पाहिजे ना, तू गेला पाहिजे. गंगा शीतल. अजून सर्प, त्याच्या गळ्याला वेढा घेतलाय का? शीतलता व्हावी म्हणून. आणखी चंद्र शीतलता देणार आहे. अजून पानं कसली वाहतात? एवढा वेळ त्या बेलाचा धर्म आहे की त्यात शीतलता असते. हरिद्वारला गेले तर तुम्हाला ज्यूस प्यायला भेटेल, बेलगिरी, फार थंड असतो. आता एवढं गरम होत असताना दृष्टांत सुद्धा असे थंड दिली की बरं वाटतं. पण एवढं थंड घेऊन सुद्धा महादेवाला तरी फरक पडला नाही. पण शेवटी सगळ्यात थंड घेतलं. काय माहितीये? भगवंताचं नाम सगळ्यात शीतल. शिव हळहळे तापला, नामे तोही शीतल झाला. म्हणायचं काय? असा जो गुरु आहे माझाच आहे असं नाही, सकळ सिद्धांचा तो गुरु आहे. तुम्ही म्हणाला आदिनाथ करता करता वारावारी होऊन सकळ सिद्ध काही सांगू नका. सकळ सिद्धांचा म्हणजे एक आहे कर्म सिद्ध, दुसरा आहे भजन सिद्ध आणि तिसरा आहे ज्ञान सिद्ध. तिघांचे गुरु महादेव आहे. एक एक वाक्यात सांगतो आणि थांबतो. उगाच तुम्ही म्हणाल नको आमचे 12 वाजवते. महादेव कर्म सिद्धांचा गुरु आहे. ज्या वेळेला इंद्राची संपत्ती पडली समुद्रात, का पडली त्याचं कारण आहे. दुर्वासांनी त्याला आपल्या गळ्यातला हार बक्षीस म्हणून दिला होता. दुर्वासांची पाठ फिरल्यावर यांनी तो आपल्या गळ्यातला काढला आणि ऐरावताकडे दिला. त्याने तो सोंडेत घेऊन पायदळी उडवला. हे दुर्वासांनी पाहिलं, त्यांनी शाप दिला, माझ्या हाराचा प्रसाद जसा पडला तशी तुझी संपत्ती पण पडणार. चुकलं दोघांचं पण. कोणाचं? इंद्राचं चुकलं. महाराजाचा अपमान करणं चूक आहे. कोणीही महाराजाचा अपमान करू नये, संतांचा अपमान करू नये. साधू जर त्याच्या बाबतीत चुकीचा व्यवहार झाला, 2-2 साधू मरतात आणि तुम्ही लक्ष देत नाही, तुम्हाला भोगावं लागेल. अरे वन जमिनीवर भरपूर बांधकाम आहे. तुम्हाला सदानंद बाबांचा आश्रम कसा काय दिसला? पक्ष कोणताही असो भोगावं लागतं. मला म्हणायचं एकच आहे. एक चुकलं हे इंद्राचं, हाराचे हाल व्हायला नको. आणि दुसरं चुकलं दुर्वासांचं पण. आपण कीर्तन करून निघून गेलं, तिथं काय चाललंय ते तुम्हाला काय बघायची गरज होती? त्या हाराचं पुढं काय झालं? दिलाशा पडली संपत्ती समुद्रात. आता एक पुन्हा सगळी मिळाली पाहिजे. संपत्ती नसेल तर शोभा नाही. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, इंद्रा ज्या समुद्रात पडली त्याचं मंथन करावं लागेल.
ते म्हणाले मंथन एकट्याला जमणार नाही, मग तुला मदत घ्यावी लागेल. ते म्हणाले कोणाची मदत घ्यावी लागेल? ते म्हणाले कोणाची मदत घ्यावी लागेल. एवढं ऐकलं आणि देवेंद्राने खटपट सुरू केली. मंथन त्याच्याशिवाय कसं काय होईल? मग काहींना गोड बोलून जवळ केलं, कुणाला भाग दाखवला विठळा. असं सगळं तिथं झालं. बरं मंथन सुरू झालं. जे निघायला पाहिजे होतं ते बाजूला राहिलं, मंथच निघालं. काय काढायची होती? संपत्ती आणि अमृत, आणि पहिलं निघाला हलाहल. महाराज सगळ्या जगाला होरपळणारा विषाचा प्रवाह जेव्हा बाहेर आला, सगळे पळाले. का? देव दानव कुणीच थांबलेली का? विष कोण पिणार? दानव होते ते सुरा पिणारे होते. असुराचा सुद्धा असा चॉईस असेल असं वाटलं नाही. सुराचा चॉईस असुराचा. विठ्ठला देव म्हणाले अमृत असेल तर आम्ही, नाही आम्ही येणार नाही. लक्षात घ्या, सुरा प्यायला दानव चालतो, अमृत प्यायला देव चालतो, पण विष प्यायचं असेल तर महादेवच नसतो. सगळ्यांनी प्रार्थना केली, हे भोलेनाथ तुझ्याशिवाय होणार, हे भीमेश्वरा या जगाचं रक्षण कर. महादेव तर क्षणी उठले. माता पार्वतीने असा हात धरला. स्वामी परवानगीची आशा नव्हती, पण सांगून जाल एवढं वाटलं होतं. मी धर्मपत्नी तुमची. पार्वतीचा दृष्टिकोन किती उदार आहे. माझा नवरा जर समाजाच्या भल्यासाठी काही करायला निघाला असेल तर त्याला समाजातल्या पार्वतीने सहाय्यक राहिलं पाहिजे. पार्वती माता असं नाही म्हणाली तुम्हीच काय घेऊन खाल्लंय. नाही, जगाचं रक्षण होणार आहे ना, तुम्ही पुढे जा. भगवान महादेव तो विषाचा प्याला पितात. ऐका, त्या प्राशनाच्या वेळेला त्या विषाचा जो प्याला होता ना, त्याच्यातून काही थोडस विष सांडलं. ते काही वनस्पतींनी सर्पाने विंचून उचललं म्हणून ते विषारी झाले. हे भागवतात आपल्याला असं प्रमाण सापडेल. कर्मयोग्यांचा कर्मसिद्धांचा गुरु महादेव कसा? माणसं चांगल्या यशाच्या श्रेयाला धावपळ करतात, पण एखाद्या प्रक्रियेत निंदेचं विष जर बाहेर पडलं तर ते पिण्यासाठी एखादा महादेव उभा राहिला पाहिजे. कर्मसिद्धांचा गुरु आदिनाथ विष पिणार. जेव्हा पाहावं तेव्हा भजनावर प्रेम करणारे महादेव हे भजन सिद्धांचे गुरु आहेत. तुम्ही कधी पहा श्रीराम जय राम जय जय राम भजन करी भजन सिद्धांचा गुरु आदिनाथ. आणि ज्या ज्या वेळेला ज्याला कोणाला ज्ञान प्राप्त करायचं आहे त्याला महादेवाकडे यावं लागतं. म्हणून गीतेने जी विद्या सांगितली तिचं नाव आहे शांभवी. शांभवी म्हणजे शंभू पासून निघालेली तेत महेशान्वय संभूते. मला म्हणायचं इतकं, कर्मसिद्ध भक्तिसिद्ध आणि ज्ञानसिद्ध आदिनाथ सकळ सिद्धांचा गुरु आहे. देवता
सकळ सिद्धांचा मचिंद्र दयांचा मुखे शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओढला देही प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओढला देही प्रती महादेव ही ज्ञानाची देवता आहे, ही कर्माची देवता आहे, ही भक्तीची देवता आहे आणि त्या देवतेचा हा 175वा उत्सव आपण अत्यंत आनंदाने तितक्याच उल्हासाने संपन्न करत आहात. हा उत्सव जसा दीर्घायुषी आहे, आपल्या अंतःकरणातली भावना आणि भजन हे सुद्धा तितकंच दीर्घायुषी हो ही भीमेश्वराच्या चरणी प्रार्थना करताना आमच्या नाथ मंदिराचं वैभव भानुदासजी महाराज यांची मृदंग साधना म्हणजे वय ऑपरेशन आजार या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत.
अख्ख्या महाराष्ट्रात गाऊन मृदंग वाजवणारी 2-3च माणसं आहेत. आपली भिवंडी भाग्यवान आहे. काय 175वा उत्सव महादेवाचा आणि त्या उत्सवात वाढदिवशी मृदंग म्हणजे आपलं भाग्यच घेऊन आलं. गुंगेजी, गोरख महाराज ह्या सगळ्या गान गंधर्वांची उपस्थिती, अभयजींचं संवादिनी वादन आणि आपण सर्व श्रोते. मला प्रश्नच पडला होता 9:30 ते 11:30 आम्ही आलोय 5 ते 7 पोर आता. परंतु तरीही आपण श्रवणात अनुसंधानाने या कीर्तनाचा मार्ग सुकर आणि सुखद करतात. जाताना 2 सूचना देईन. डिसेंबर महिन्यातल्या 13 ते 18 डिसेंबरला अयोध्येला श्री रामकथा संपन्न होणार आहे. जे येऊ इच्छिणारे आहेत त्यांनी भानुदास महाराजांशी आमचा संपर्क साधावा. तिथे तुम्हाला यात्रेची पत्रिका उपलब्ध होईल. दुसरी सूचना, दिनांक 17 जून पासून आपल्या वानप्रस्थ उपासना क्षेत्र सरळांबे या ठिकाणी श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय सुरू होत आहे. 3 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये त्या विद्यार्थ्यांकडून कीर्तनाचं शिक्षण करून घेतलं जाईल. त्यांना तिथूनच शालेय शिक्षणाची अकॅडमिक एज्युकेशन आणि स्पिरिच्युअल एज्युकेशन ह्या गोष्टी त्या निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आणि महाराष्ट्रातील नामवंत 50 कीर्तनकारांच्या मार्गदर्शनाखाली तो उपक्रम संपन्न होणार आहे. भजन असेल, कीर्तन असेल, कथा असेल, कारण ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत. साधारणपणे 5-7 देश फिरून आल्यानंतर इटली असेल, स्वित्झर्लंड असेल, भूतान, थायलंड असेल, या देशांकडे जाऊन आले तर असं वाटतं की ह्या लोकांना शांतीसाठी फक्त आता कीर्तन हा एकच उपाय असू शकेल. आणि मला असं वाटतं की कीर्तनकारांनी बसल्याकडे आता एअरपोर्टवर भेटली पाहिजे. म्हटलं पाहिजे त्याने, मी आता जपानहून आलोय आणि ऑस्ट्रेलियाला चाललो. त्यांनी म्हणावं ना, मी आता युरोपातून आलोय आणि आणखी कुठे साऊथ ईस्ट मध्ये चाललोय. का? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू गल्ली नाही. जगी म्हणलंय आपल्या बाबानं पाहिलेलं स्वप्न फार मोठं आहे, आपण जाऊन आहोत. त्या ताकदीचे वक्ते उभे राहिले पाहिजेत आणि जगाला पुन्हा एकदा आनंदाची दीक्षा प्रदान केली गेली पाहिजे. याकरता हा उपक्रम सुरू आहे. आपण त्यात सहभागी होऊ शकता. तुम्हा सर्वांना भेटून, तुमच्या सर्वांच्या भेटीने आणि विमेश्वराच्या दर्शनाने झालेला आनंद हृदयस्थ करतो आणि वाणीला विसावा देतो. एकच सांगणं, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका. हाताला काम, मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग भिवंडीला नाही.
Thank you.